नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। नोटरी पब्लिक किंवा नोटरी ॲडव्होकेटला जेव्हा लायसन प्रोव्हाइड केलं जातं त्यावेळेला त्याला एक क्षेत्रफळ दिलं जातं। उदाहरणार्थ कांदिवलीमध्ये माझं ऑफिस आहे, मला जेव्हा हे लायसन प्रोव्हाइड केलेलं आहे त्यावेळेला काही क्षेत्रफळ निवडून दिलेलं आहे की मी तेवढ्याच भागापुरती नोटरीची प्रॅक्टिस करू शकते। म्हणजे उद्या मला ठाण्यात कोणीतरी सांगितलं की मॅडम येऊन नोटरी करा, तर मी तसं करू शकत नाही, तर ते नियमाच्या विरोधात आहे। त्यामुळे कधीकधी ठाण्यामधला क्लायंट किंवा त्याच्या बाहेरचा क्लायंट कोणी सांगलीला सांगतं की मॅडम अहो आमच्याकडे काही काम आहे तर तुम्ही नोटरी करू शकता का, परंतु प्रत्येक नोटरी धारक जो ॲडव्होकेट आहे, वकील आहे, त्यांना काही क्षेत्रफळ निवडून दिलेलं आहे आणि त्याचनुसार तेवढ्याच एरियापुरती ते नोटरी करू शकतात। ही बाब लक्षात ठेवा। त्यामुळे क्लायंट्सनी कितीही तुम्हाला सांगितलं आणि कितीही तो पैसे द्यायला तयार असेल वकिलाला, तरी तुमचं क्षेत्रफळ सोडून तुम्ही नोटरी करू शकत नाही, ही बाब लक्षात ठेवा। लायसन्स देतानाच सरकारने आम्हाला क्षेत्रफळ निवडून दिलेलं आहे, आम्ही तेवढ्यापुरतीच नोटरीचे शिक्के किंवा सह्या किंवा आमचं रजिस्टर मेंटेन करू शकतो, लक्षात ठेवा।